तुम्ही स्वतः आज आमच्या विरोधात जायचं तर मान्य न्यायालयाला तुम्ही अर्ज केला ना, उपोषण थांबवावं यांचं किंवा उपचार करायला पाठवावं, तुम्ही करू शकत होता। ही याचिका तुम्ही करू शकत होता, दुसऱ्याच्या याचिकेत तुम्हाला हस्तक्षेप करायची काय गरज? आणि तुम्ही एका रात्री ती तारीख अलीकडे घेतली कशी? पण मान्य न्यायालयाने आम्हाला न्याय दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही आंदोलन चालवलेलं थांबवू शकत नाही, तो त्यांचा अधिकार आहे। दादा तुम्हाला शरद पवारचा माणूस आहे असं बोललं जाते आता सध्या, तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसला टार्गेट करताय आणि शरद पवारांविरुद्ध तुम्ही बोलत नाही किंवा त्यांच्या काही बोलण्यावर तुम्ही गप्पा बसताय असं बोललं जातं, त्या संदर्भात काय सांगा? ते आरक्षणाच्या विरोधात बोलले का उद्या सकाळीच वाजवितो, जो बोलन मराठा आरक्षणाचा समाज त्याला सोडत नाही। आणि फडणवीस साहेब म्हणले म्हणून मी बोलणार नाही, त्यांच्यावर सुद्धा नाही, फडणवीस साहेबांवर सुद्धा नाही बोलणार, चूक केली की बोलणार। फडणवीस साहेबांचे स्टेटमेंट सांगतो तुम्हाला, फडणवीस साहेब म्हणतात ना माझ्या मागे, फडणवीस साहेबांनी TV9 ला एक बातमी दिली मुलाखत, त्याच्यात ते म्हणतात पवार साहेब आंतरवालीला गेले होते, त्यांच्या उभ्या आयुष्यात इतकं घाण त्यांना कुणीच बोललं नसेल, ते एका रस्त्याने जाणार होते दुसऱ्या रस्त्याने पळून जावं लागलं। मग मला सांगा इतक्या घाण बोलल्याच्या नंतर आम्ही तो माणूस आमच्या पाठीशी राहू शकतो? देवेंद्र फडणवीस याच्या अगोदर ती लोकही म्हणले देवेंद्र फडणवीस आमच्या मागे, काही लोक म्हणले शिंदे साहेब आहे, काही जण म्हणले प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, काही जण म्हणले बच्चू कडू आहेत, यांना कोणी सापडत नाही। माझ्या मागं फक्त मराठा समाज आहे आणि मी कोणाचं ऐकत नसतो, तुम्हाला स्पष्ट सांगतो। दादा तुम्ही 900 एकर वरती सभा घेणार आहे, ते ठिकाण कोणतं आहे महाराष्ट्रातलं, कोणतं जिल्हा? नाही आमच्या, मी पहिल्यांदाच हे सांगितलंय, कालपासून नसतं आम्ही सांगत होतो, आम्ही 15 दिवस झाला आम्ही बघतो, आमच्या 10 टीमा राज्यात बघतात, कारण आम्हाला जवळपास 2000 एकर नुसतं पार्किंगला पाहिजे आणि 900 ते 1100 एकर पाहिजे, कारण समाजाचा आतून असा विषय ठरला आता की आता घरी माणूसच ठेवायचा नाही, एकदाच शक्ती दाखवायची। जर फडणवीस साहेब अशी दहशत मराठ्यावर मुद्दाम करत असले, सगळ्यात मोठा राज्यातला मोठा समुदाय मराठा समाज आहे आणि त्याच्यावर एवढी दडपशाही जर होणार असली तर सामान्य जातीचं कसं होईल इथून पुढं? सामान्य छोट्या छोट्या जातींचं तर मरायचंच काम यांच्या पुढं। आम्ही ताकदवर असून जर हे हाल आहेत तर गोर गरीब 12 बलुतेदारांनी जगायचं कसं यांच्या पुढं? मुस्लिम बांधव बौद्ध बांधवांनी कसं जगायचं? म्हणून आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि आम्ही शांततेत एकत्र येणार, आम्ही ते ठरवलं। आता 900 एकर मिळाले, परंतु पार्किंगला आम्हाला कमी पडतं, ठिकाण आम्ही तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार। धन्यवाद। मराठा बांधवांनी एकजूट राहावं, सगळ्या पक्षातल्या बांधवांना माझे हात जोडून विनंती, पक्षापेक्षा नेत्यापेक्षा जातीला मोठं माना, जातीचे लेकरं मोठे करा मग राजकारण करा, ही तुम्हाला शेवटची विनंती। कारण तुम्हाला मोठं करणारे मराठ्यांचे माणसं आहेत, हे तुम्हाला मग कधीच मोठंही करणार नाही तर माफ सुद्धा करणार नाही। धन्यवाद। आवाज बहुजनांचा।